वसई पश्चिमेकडे बाबुला येथील ठिकाणी वसईच्या विधानसभाचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्वयंभू पुनर्विकास मार्गदर्शनाचा शिबिर आयोजन केला होता। या शिबिराला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती लाभली होती। मात्र प्रवीण दरेकर मार्गदर्शन शिबिराकडे लिफ्टमध्ये जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली। तब्बल 15 ते 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। या सगळ्या प्रकरणावर प्रवीण दरेकर यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया। वसईच्या कार्यक्रमामध्ये आलेला होता, तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि काय होतं? आपण स्वतः बघताय, प्रचंड गर्दी, इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत, इमारतींचं डेव्हलपमेंट आहे, बिल्डर अर्धवट सोडलंय, कोणी फसवलंय, तर या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतंय। आणि त्याच्यामुळे जो स्वयंपुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा, तशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आलाय। सरकार पाठीशी आहे, बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायटीचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार। भाऊ, आपण आज या कार्यक्रमानिमित्त आल्याच्या नंतर स्वतः निकृष्ट दर्जाच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे। आपण स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता, काय नेमका तुमचा अनुभव होता? नाही, मला वाटतं लिफ्टची नाही, माझी दुश्मनी आहे। कारण गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला, त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो। आमच्या मंदाताई होत्या, मी होतो, अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता, आणखी 2-4 मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं, म्हणून मी घाबरलो होतो, कारण मला सफोकेशन होतं। परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्या समोर सुरक्षित स्वयंपुनर्विकास करायला मी उभा